जाहीरपणे सांगतो, उन्मेष भैयासाहेब पाटील, माजी आमदार, माजी खासदार यांनी अनेक लोकांना नोकरीचे पैसे लावून देतो यासाठी घेऊन ठेवलेले आहेत। ते लोक अनेक दिवसापासून चक्रा मारता आहेत। त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आश्वासनं दिली जात आहेत। मंगेश चव्हाणांना प्रत्येक ठिकाणी उन्मेष पाटीलच दिसतोय। आमदार साहेब शेतीवर, कापसावर, विम्यावर बोला कधीतरी। किती दिवस हा बालिशपणा करणार, किती दिवस हे मनोरंजन करणार। 30 दिवस राहिले शेवटची ती घटिका त्यांनी मोजावी। खरं तर आज एक नोकरी लावून देतो असे आमिष देऊन बाहेर एका माणसाला पकडलं। तो पगारे नावाचा तरुण, त्याच्यासोबत एक कोणी व्यक्ती, आणि त्याने नोकरीचा आमिष देऊन 5,70,000 रुपये एक तुम्हाला नोकरी लावून देतो। फॉरेस्ट खातं असतील, आरोग्य खाते असतील, अशा अनेक लोकांना, तरुणांना नोकरीचा आमिष देण्याचं काम या तालुक्यात अनेक दिवसापासून चालू आहे। मी वारंवार भाषणातही सांगितलं आहे, या तालुक्यातले काही लोकप्रतिनिधी देखील त्यामध्ये अडकलेले आहेत। जप्त केलेला त्याच्या मोबाईलमध्ये ज्यावेळेस फोटो पाहिले तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा कार्यकर्ता होता। मी जाहीरपणे सांगतो, उन्मेष भैयासाहेब पाटील, माजी आमदार, माजी खासदार यांनी अनेक लोकांना नोकरीचे पैसे लावून देतो यासाठी घेऊन ठेवलेले आहेत। ते लोक अनेक दिवसापासून चक्रा मारता आहेत। त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आश्वासनं दिली जात आहेत, म्हणून ते थांबले आहेत। जर त्या लोकांना जर काही तक्रारी असतील, माझंही आव्हान असेल, ते असो का कोणी असो, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, तो भाजपाचा असो, काँग्रेस, पक्ष हा विषय सोडून द्या। लोकांना नोकरी लावून देतो अशा आशयाचे ज्या लोकांनी पैसे घेतले असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे करण्याची मी जाता पोलीस उपअधीक्षक यांना मागणी केली आहे। या संदर्भात मी SP-ना देखील सांगणार आहे। या तालुक्यात ज्या लोकांची फसवणूक, लुबाडणूक झाली असेल त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा। माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल। तुम्हाला मदत होत नसेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे। परंतु या सिंडिकेटमध्ये उन्मेष भैयासाहेब पाटील व त्यांच्या परिवारातले व जवळचे काही लोक नोकरी लावून देण्याच्या प्रकरणामध्ये सहभागी आहेत हे निश्चित। त्याच्या मोबाईलमधल्या फोटोंमध्ये देखील बरेचसे फोटो तिथं उन्मेष पाटलांचेही आढळून आले। कदाचित त्याचा संबंध असेल का नसेल मी आज स्पष्टपणे सांगू शकत नाही, परंतु दुसऱ्या ठिकाणी त्यांचा संबंध 100% आहे। यासोबत तो उद्धव बाळासाहेब ठाकरेचा अधिकृत कार्यकर्ता असल्याचे त्याच्या गळ्यामध्ये गमछाचे फोटो त्याच्याच मोबाईलमध्ये आढळून आले। मला असं वाटतं की नैतिकतेच्या गप्पा मारणारे उन्मेष पाटील यांनी याच्यावर उत्तर द्यावं। आणि त्यांनी, मी इतक्यादा बोललो की जाहीरपणे की उन्मेष भैयासाहेब पाटलांनी अनेक तरुणांचे नोकरीचे पैसे घेतलेले आहेत, त्याच्यावर ते अजून कधी उत्तरच द्यायला तयार नाही। हवं असेल तर ते माणसं मी केव्हाही उभं करायला तयार आहे। बघा, त्या आरोपीचा उन्मेष पाटलांचा किती संबंध आहे हे मी आता सांगू शकत नाही। उगीच कोणावरही आरोप करणे हे आता उचित होणार नाही। उन्मेष पाटलांचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत। उभाटाचा तो कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी याचा किती संबंध आहे हा एक तपासाचा भाग आहे। पण उन्मेष भैयासाहेब पाटील व त्यांच्या जवळच्या लोकांनी अनेक लोकांचे नोकरीचे पैसे घेतलेले आहेत, त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत। का थांबले? कोणाकडनं मुहूर्त घेत आहेत? कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत? द्या ना। मी असो का कुणी असो, जर कुणाच्या भावनेशी कुणी खेळत असेल तर ते खपून घेतलं गेलं नाही पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की जसं ते संताजी धनाजीचा छत्रपतींच्या काळातला किस्सा होता ना, पाण्यामध्ये असू द्या, आकाशामध्ये असू द्या, डोंगरामध्ये असू द्या, सगळ्या ठिकाणी त्यांना तेच दिसायचं। तसं आता मंगेश चव्हाणांना प्रत्येक ठिकाणी उन्मेष पाटीलच दिसतोय। त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे, आमदार महोदय, आपण ज्या पद्धतीने पिंपळाच्या झाडाला वडाचं पान लावून आपण स्वतःच सांगतात त्या बाईटमध्ये की मी असं म्हणत नाही, त्यांनाच त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं तर आपण जर बाईट टाकली त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे अशा बातम्यांना आपण महत्त्व पण देऊ नका। उलट गंभीर प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष द्या। उलट आमदार साहेब शेतीवर, कापसावर, विम्यावर बोला कधीतरी। किती दिवस या पद्धतीने तुम्ही लोकांचं तुम्ही दुर्लक्ष करणार, लोकांना मूळ मुद्द्यापासून दूर नेणार? किती दिवस हा बालिशपणा करणार? किती दिवस हे मनोरंजन करणार? किती दिवस हे खोटे आरोप करणार? किती दिवस लोकांना तुम्ही या पद्धतीने लोकांचा तुम्ही कन्व्हिन्स होत नाही, लोक तर त्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे माझी विनंती त्यांना की मूळ मुद्द्याला त्यांनी साथ द्यावी। 30 दिवस राहिले शेवटची ती घटिका त्यांनी मोजावी आणि त्याचं संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घ्यावी।
गरजेला आहे की ज्या ज्या त्या तरुणांकडून पैसे घेणाऱ्या हरामखोरांना जनता माफ करणार नाही, असा एक शब्द प्रयोग आता कळेल ना, आता कोण आरामखोर आहे जनता दाखवेल ना, बरोबर आहे का म्हणून तुम्ही घाबरतायत? मग जनता दाखवेल 60 दिवसांनी कोण आरामखोर आहे. त्यामुळे माझी यामध्ये विनंती आहे की मला तो शब्द करायचा नाही, मी कामकाजून काढून टाकेल तो बोलण्यातून. मला या सगळ्या संदर्भामध्ये की कोणी किती विदाऊट नंबरच्या गाड्या विकल्या, कुणी किती बोगस इन्शुरन्स काढले, कुणी किती जमिनीचे कसे दिले, मला वैयक्तिक व्यवहारात आणि खोलात जायचं नाही आहे. पण उलट ते ज्या पद्धतीने बोलत आहेत त्या संदर्भात तो हॅबिच्युअल क्रिमिनल आहे जो व्यक्ती सापडला आहे. उलट मी पोलिसांना सूचना केल्या की चौकशी कसून करा आणि ते बघा त्या संदर्भात काय काय नाही आहे. कारण की 3दा यापूर्वी त्यांनी असेच प्रकार केले आहे. तो काही शिवसेनेचा कार्यकर्ता नव्हता. त्या ठिकाणी कोणीही गळ्यात काही टाकून फोटो व्हायरल केला आणि म्हणेल मी या पक्षाचा कार्यकर्ता, असं होत नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही काम करून न्याय द्या. 30 दिवस राहिले, दुधाचं अनुदान द्या साहेब, तिकडे लक्ष घाला. एवढा वेळ तुमच्याजवळ आहे फालतू गोष्टी जर अशा पद्धतीने वाईट आणि वेळ द्यायला. दुधाचं अनुदान का देत नाही, कापसाचा का फरक देत नाही, का सोयाबीनचं अनुदान देत नाही, का म्हणून त्या ठिकाणी नारपारला शाश्वत निधी त्या ठिकाणी देऊन गिरणीत किती पाणी येतं याचा अभ्यास करा साहेब. नारपारवर बोलताना तुम्हाला लोक हद्दपार करतील. त्यामुळे मूळ प्रश्नाला बगल देऊन आमदार साहेब लोक कन्व्हिन्स होत नाही तर कन्फ्यूज होण्याचा जो प्रयत्न करत आहेत, मला असं वाटतं की हा प्रयत्न त्यांचा केविलवाणा आहे. त्यामुळे त्यांनी मूळ मुद्द्यावर यावं, अन्यथा तुम्हाला जे बोलले जाईल लोक त्यांना जागा दाखवतील.